आम्ही ही युनिव्हर्सिटी उघडण्याचा प्रयत्न करतोय. आमची सगळी परवानगी आम्हाला मिळाली आहे. वी आर लॅकिंग सम सॉर्ट ऑफ फंड्स इन विच वी आर वर्किंग अपॉन. लेकिन हम लोग इसमें लोगों को ये इंटरेस्ट आणि लोकांना हे दाखवणं की हा टेक्नॉलॉजी भारतात उपलब्ध आहे. This is not only for the few people who are really powerful. या जगात फक्त 5 देश आहेत ज्या लोकांकडे हे टेक्नॉलॉजी आहे. हा टेक्नॉलॉजी आम्ही साखरेवर उडवलाय. शुगर इज द ओनली composite solid fuel which is used to propel the rocket for this entire aerospace technology. It is a very unique contribution towards science and technology for the benefit of the country, to prove that we will get lots of Abdul Kalams, lot of Homi Babas, lot of Vikram Sarabhais. We don't know who these scientists are and what is their achievement. Very few people are there. क्रिकेटरचं नाव घेतलं तर एक संपूर्ण वही आम्ही लिहून टाकणार, पण सायंटिस्ट लोकांचं नाव घेतलं तर मोजून 3-4च नाव येतं आमच्या तोंडावर. हे आमचं देशाचं दुर्भाग्य आहे. इस्रो इज अ कंपनी विच इज देअर इन दिस कंट्री विच इज ट्राइंग टू डू लॉट ऑफ थिंग्स. भरपूर मेहनत घेते, पण त्या लोकांकडे अभाव आहे लोकांचा. ये बहुत शर्मनाक बात है हमारा देश के लिए. हमारे पास 1 अरब लोग हैं, लेकिन साइंस एंड टेक्नोलॉजी के लिए 10 आदमी नहीं है. अगर क्रिकेट खेलते हैं तो खुद के लिए खेलते हैं. साइंस एंड टेक्नोलॉजी का उद्धार करने के लिए कोई नहीं है. हम ये नहीं चाहते कि ये हो. इसके लिए ज्यादा से ज्यादा लोग, और वो भी गांव खेड़े से लोग आए और इसका लाभ उठाए. इसका और एक बेनिफिट, उसका योगदान हम लोग किसानों को दे सकते हैं. हाल ही में औरंगाबाद में, लातूर, बीड ओले बरसे थे. ये पिछले साल हुआ. गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने बड़ी कठिनाई से 350 करोड़ रुपया इन लोगों को कॉम्पेंसेशन दिया. ये कॉम्पेंसेशन 1 साल के बाद अगर किसानों को अगर मिलता है, इसका किसान को कोई लाभ नहीं, क्योंकि उसका फसल तो जल गई. यही रॉकेट में हमारे पास वो ताकत है कि जो ओले बरसते हैं उसको हम लोग रोक सकते हैं. जहां पे बारिश नहीं हो सकती वहां पे बारिश किया जा सकता है. प्रशासन के पास आज तक इसका कोई जवाब नहीं था, इसका कोई तोड़ नहीं था. हमारे पास इसका जवाब है. लोग एरोप्लेन यूज करते हैं. 90% ऑफ द टाइम एरोप्लेन फेल होता है. 90% ये टेक्नोलॉजी कभी काम नहीं करता. रॉकेट इज द ओनली टेक्नोलॉजी बाय विच आज आप लोगों ने सबने देखा, ये 1 सेकेंड में या 3 सेकेंड में 700 मीटर या 5 सेकेंड में 700 मीटर गया, और उस ऊंचाई तक पहुंच सकता है जहां पे बादल हो. बादल में घनिष्ठ ठंडकार अगर हुआ तो ओले बरसते हैं, और उसी बादल में अगर हम लोग ने तापमान बढ़ा दिया तो ओले पानी में तब्दील होते हैं. स्टूडेंट्स लोगों के लिए ये बहुत अच्छा है सिखाने के माध्यम से, ताकि हम लोग जब रिसर्च सेंटर अगर बनाएंगे, संजय बोकरेक्स ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस के साथ, जो कि इस देश में नहीं है, it will be the first institution which will be doing made in Sangli. We are talking of made in India. We will be making made in Sangli aeroplane. सांगली मध्ये हा एरोप्लेन आम्ही बनवणार, which will be approved by the international bodies, because we have got the licenses to make an aeroplane, UAV, rockets by United Nations. We have got the technology for various medical abilities which
very few countries in the world have. These countries are like America, Russia and Germany. We have got breakthrough technologies in V means International Indian University, and the research center which we will be opening will have the benefit of giving treatment to blood cancer, diabetes and artificial veins. आमचे शरीरामध्ये जे नस आहेत, we can regrow them in a natural form, which we have done it twice in the past. Suppose समजा की एका माणसाला aorta is the main nerve जो हार्ट पे जाता है, नस. तो जर का फाटलं असेल, डायल्यूट झालं असेल, तुटलं असेल, we have to do open heart surgery आणि जागेमधनं आम्हाला एक नस काढून त्याला जॉईन करावं लागतं. The man is crippled, he becomes a vegetable for his rest of his life. तो माणूस आधीसारखा राहू शकत नाही. आणि जर का हे ऑपरेशन US मध्ये करायचं असेल तर करोडो रुपये त्याला खर्च करावा लागतो. मुंबईमध्ये कचित हा ऑपरेशन होऊ शकतो, पण गॅरंटी नाही. जर का त्या माणसाचं स्टीम सेल्स उम्ब्लिकल कॉर्ड ज्या वेळी तो जन्म घेतो त्याचा उम्ब्लिकल कॉर्ड आमच्याकडे आलं तर वी कॅन मेक फ्रॉम अ व्हेरी स्मॉल टायनी सेल वी कॅन ग्रो द एंटायर vein. Mr. Sanjay Soni is over here who has got the entire technology in his department. We have got complete knowledge of Vedic studies. We have got complete knowledge of medical sciences. There are some scientists who have joined us from NASA. And using all this technology benefits, we will deliver a platform which will help the country and create a huge benefit for the mankind of this country. This is what I wanted to say. Thank you. Any questions anybody want to ask? कोणाला काही विचारायचं असलं तर विचारा, आपण त्याच्याबद्दल लोकांना चांगल्यापैकी त्याचं जे उत्तर असेल ते द्यायचं संपूर्ण प्रयत्न करू. ऑफिस तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेऊन किती विद्यार्थ्यांनी तुम्हाला जवळजवळ 150 मुलं किती काळ याला जवळजवळ 2 आठवडे लागले टोटल, आणि इंटेन्स वर्क डे अँड नाईट फॉर 8 days, आणि तयारी आपली जवळजवळ 3 महिन्यापासून होती. त्याचं आधी आम्ही प्रक्षेपण हे केलेलं आचरणे गावात इंडियाचं पहिलं सिव्हिलियन रॉकेट आहे. सिव्हिलियन रॉकेट हा असा भाग आहे की रॉकेट उडवणं फक्त एक देशाचं काम आहे. हा खूप महाग आहे, हा खूप कठीण आहे, याचा टेक्नॉलॉजी कोणाकडे नाही. हा फक्त USSR, आता रशिया झालं, अमेरिका, फक्त 5 देशांकडे आहे. चायनाकडे पण खूप त्याचं प्रमाण खूप कमी आहे, पण दे हॅव ॲडव्हान्स इन द डिफरंट टेक्नॉलॉजी. दे कॅन शूट डाउन द रॉकेट. कितना खर्च आया? We will not talk about the cost because we will talk on education. Education में जितना पैसा खर्चा करेंगे उससे महाराष्ट्र सरकारनं सुद्धा याच्याबद्दल रडारवर कॉस्ट असल्याबद्दल हे केलं, त्यामुळे किती खर्च इंटरनॅशनल मार्केटमध्ये याचं 12 करोड आहे आणि याचं खर्च खूप कमी आहे, पण त्याचं कॉस्ट आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. बिगरट we will be doing 40 kilometers, 10.5 kilometers and 7 kilometers very soon. We will achieve with the help of Indian Defence and ISRO. We will try to do 100 kilometers from Tumba if we get the desired government permissions. We are ready with the technology. We have the entire designs which very few people in the country, in the world have. We are very confident of launching this and we will do it definitely within 1 year. एका वर्षात एक सिव्हिलियन रॉकेट 100 किलोमीटरचं वर जाऊ शकते आणि हे आम्ही करून टाकणार with the help of the government and the defense and ISRO. This will help the defense of this country and ISRO in a very big way. NASA ला मुंह तोड़ जवाब. We can do this. We all can do it with your help.
आम्हाला गर्व वाटायला पाहिजे की आम्ही भारतीय आहोत आणि आम्ही या क्षेत्रात खूप पुढे आहे हे पण आम्हाला दाखवायचं आहे. इनोव्हेटिव्ह, युनिक अँड होलिस्टिक युनिव्हर्सिटी भारतात नाही आहे. म्हणून आमचे स्तर निरंतर घटत चालले. The best university in this country is ranking at 476 in the world. दुर्दैव हे आहे की education institute started in India, but our ranking is 476 and nobody is taking care of upgrading this technology. It is a real big shame, and we as a member of the society who stay in India with such a large population who is headless, not going anywhere, we have to develop it, take it to the next level. नायक सर, तुम्हाला हिंद फाउंडेशनचा कसा काय सहकार्य भेटला या प्रोजेक्टसाठी? They have been with us since inception. Hind Foundation has been the real backbone of this entire movement. The mission started and it is going on just because they are with us. And it is a blessing in disguise, blessing of God, a helping hand on financial terms and motivation. Lot of things are there. It cannot be described in 1 minute, 1 word, or else in a small talk. It is an association of over 5 years. So there is a lot of respect, mutual understanding, and big regards for Hind Foundation, who is working for the upliftment of the country, and their motto is to spread education in the right way, in the right manner, for each and every Indian और दूर दराज के क्षेत्रों में से जहाँ पे असल भारतीय है. 70% आज भी भारतीय लोग देश में गाँव में रहते हैं. So we have to support them and we have to take care of the education part. Our ideas have met, our visions have met. It has been a very unique approach. It is a brotherly relationship and we respect that relationship for a very long time. They have also come up with a unique concept of Rocket Association of India, which was started. I'll just try to bring some more knowledge. Abdul Kalam Sahab was a member of Rocket Association, Rocket Society of India. In the year 2000 approximately, they handed over to United Nations. And rocketry came because he alone could not drive the entire movement. We want to take it ahead. Hind Foundation has collaborated with us to start a similar kind of a research center and education medium, which will help the country and the students and the farmers and even microbiologists, medical, space research through various means for this movement. So, anything else? With Sanjay Bokare College, we will be starting collaborating with them to start a research center in Sangli, which will also help the students in research development. Alternative to cotton, artificial blood, low-cost housing will be some of the research development which we will be doing over there. Vedic maths, dead concept will also be promoted from here. Thank you. Anything else? ती आम्ही जाहीर केली आहे लोकांबद्दल आणि ही सिव्हिल टेक्नॉलॉजी आहे, सिव्हिल फार्मर्ससाठी आहे, सिव्हिल लोकांसाठी आहे, शेतकऱ्यांचा समाजाला त्याचा लाभ त्याचा लाभ समाजाला पुष्कळ होणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्या लोकांचा सहयोग आम्हाला लोकांना पाहिजे ही आमची विनंती आहे. आणि या कॉलेजमध्ये संजय साहेबांचे कॉलेज जे आहे ग्रुप ऑफ कॉलेजमध्ये जी आम्ही जॉईंट व्हेंचर करून काम करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्याबद्दल आपला सहयोग राहायला पाहिजे आमच्याबरोबर अशी आमची विनंती आहे. कारण त्याच्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आमचा फोर्स गेला तरी 50-60% जाणार. ते 40% जी पुश असते लोकांना त्याचं नॉलेज द्यायचं ते आपल्याकडे असतं खरं म्हणजे. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य कारण मीडियावर सगळं बघायला सत्ता पालन सुद्धा होऊ तर आमच्या एवढं मदत करा सगळ्यांना माझी विनंती आहे. Yes. We spread the good message so that everybody makes use of it and